नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीत तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. राज्यात पोलीस भरती सुरू झाली. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा मोठा प्रश्न पडलाय की कोणत्या ठिकाणी फॉर्म भरू, म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये. त्यांना जिल्हा निवडताना खूप सारं कन्फ्युजन होतंय, बरोबर ना. म्हणजे तुम्हाला अशा काय काय गोष्टी ज्या सांगणार आहे ना, त्या तुम्ही सगळ्यांनी नोट डाऊन करा, ॲनालिसिस करा. घाई करू नका, फॉर्म भरायला अजिबात घाई करू नका. शांत डोकं ठेवा. आपल्याला ग्राउंडला किती, लेखीला किती, सगळ्यांचा एक ॲव्हरेज तयार करा आणि मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे. काही विद्यार्थी मला मेसेज करताय, बरोबर आहे, मी तुम्हाला अपेक्षा आहे तुम्हाला माझ्याकडनं की सर काहीतरी सल्ला देतील किंवा सर काहीतरी सजेशन देतील. मी सजेशन देतोच आहे तुम्हाला, पण तुम्ही पण थोडं ॲनालिसिस करा. कारण माणसाचं आहे ना, मन सांगत असतं की मी ह्या ठिकाणी फॉर्म जर भरला ना माझं काम होऊ शकतं, असं प्रत्येकाला असं वाटतं आणि ते बरोबर सांगत असतं. तर थोडंसं आपल्या मनाचं ऐका की आपल्या मनाला स्वतःला वाटतं की मी ह्या जिल्ह्यात जर फॉर्म भरतोय तर माझं काम होणार आहे, बरोबर ना. काय करायचं माहिती का, हे बघा, सगळ्यात पहिले महत्वाचे मुद्दे घेऊ आपण, याच्या नंतर बोलू आपण बॅच बद्दल. हा बघा, कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहे. आता सगळ्यात महत्वाचं काय करा तर आहे ना, प्रथम आहे ना 10 जिल्हे काढा. किती? 10 जिल्हे महत्वाचे. 10 जिल्हे, मग त्याच्यामध्ये सगळे घ्या. मुंबई, पुणे, सगळे जिल्हे घ्यायचे. तुमचा पहिला जिल्हा घ्या, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहे ना, कारण ज्या आपण आपल्या जिल्ह्यात पोलीस होतो ना, ते एक वेगळे हवा असते आणि एक पुढचं लाईफ एकदम भारी असतं. टेन्शन नाही बदलीचं नाही याचं त्याचं, बरोबर ना. पण जर लांब गेले ना, आता एखादा मुलगा आहे समजा, तो नाशिकचा राहणार आहे आणि तो जर रायगडला भरती झाला ना, तर रायगड ते नाशिक यायला कमीत कमी ना 8 ते 10 तास किंवा एवढे लागतात. 8 ते 10 तास किंवा 12 तास लागतात पूर्ण ट्रॅव्हलिंगला. पण नंतर असं वाटतं यार, ट्रेनिंग होऊन आल्याच्या नंतर मी जर माझ्या जिल्ह्यामध्ये किंवा मुंबई विभागामध्ये जर फॉर्म भरला असता तर मला घरी जाण्या येण्यासाठी सोपं झालं असतं. असं पण आहे, म्हणजे मी हे प्रॅक्टिकली सांगतोय. जे माझे विद्यार्थी जे पोलीस झालेले आहे ना, जे त्यांनी रायगडला वगैरे फॉर्म भरला होता, कारण त्यावेळची कंडिशन अशी असते ना, किंवा तुमच्यावर पण ही कंडिशन आहे का मला कोणत्याही जिल्ह्यात सर मला नोकरी लागणं गरजेचं आहे आणि तुमच्यात खूप क्वालिटी असते. एवढी क्वालिटी असते ना, कधी नंतर समजते अरे मी तर इथं पण झालो असतो, बरोबर ना. मग त्यासाठी जिल्हा निवडताना पहिले 10 जिल्हे काढा. 10 जिल्हे काढल्याच्या नंतर सगळ्यात पहिला मुद्दा काय करायचा, तुमच्या कास्टच्या जागा बघा. तुमच्या कास्टला किती जागा आहेत या, बाकीच्यांशी आपल्याला काहीच नाही करायचं. तुम्हाला दुसऱ्या जागांशी काही घेणं देणं नाहीये. तुमची जी कास्ट आहे ना, त्या कास्टच्या जागा बघायच्या, प्लस प्लस काय करायचं, ओपनच्या जागा बघायच्या. ओपन ह्या जागा काढायच्या आणि इथं टोटल लिहायची किती जागा आहे. ओके, असे 10 करायचे तुम्हाला, प्रत्येक असे काढून घ्यायचे कास्ट आणि ओपन. ओके, इथं हे केलं. याच्यानंतर काय करायचं ना, बघायचं तिथं गेल्या वर्षी ग्राउंडचं मेरिट किती होतं. काही काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर मग गेल्या वर्षी 45-47 मार्क घ्यायचो, किंवा असं पण म्हणता मी सर 45 मार्क घेऊ शकतो, बरोबर ना. आता 45 मार्क घेऊ शकतो हे चुकीचं आहे. ऍक्च्युअल किती मार्क आहे ना त्याला महत्व आहे. तुम्हाला आत्ताच्या कंडिशनला 40 आहे ना, 40च मार्क आहे. भरतीला गेल्याच्या नंतर एखाद 2 मार्क काही विद्यार्थ्यांचे वाढतात, एखाद 2 मार्क कमी होता. कमी का होता, कारण आपल्याला तिथं बसवून ठेवता 3-3, 4-4 तास ट्रॅव्हलिंग वगैरे असते. मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बर्डन असतं, डिप्रेशनमध्ये असतो. मग थोडे 2 मार्क कमी होऊ शकतात आणि जे घाबरत नाही, जे फ्री माइंड असतात, त्यांचे 2 मार्क वाढतात पण, बरं ना. मग जे आहे त्यानुसार तुम्हाला लक्ष ठेवायचे, ह्या बघायच्या. त्यानंतर बघायचं मागच्या गेल्या वर्षी तिथं किती मेरिट लागलं होतं. गेल्या वर्षीचं मेरिट चेक करायचंय तुम्हाला, तिथला पेपर कसा होता आणि मेरिट किती लागलं होतं हे पण बघायचं. आणि तुम्हाला आता किती मार्क पडताय हे पण चेक करा. ओके, त्याच्याने काय होतं ना, का अंदाज येतो की मागच्या वर्षी किती मेरिट लागलं होतं, किंवा तिथला पेपरचा पॅटर्न कसा आहे. चौथा पॉईंट असा आहे का पेपरचा पॅटर्न. आता मी जर तुम्हाला उदाहरणार्थ जर ठाणे शहर घेतलं, मी उदाहरणार्थ घेतला ठाणे शहर, बरोबर ना. ठाणे शहर घेतल्याच्या नंतर इथं जीके जास्त येतं. मग तुमचं जीके कसं आहे ना हे बघा, कारण पोलीस कोण होतं, जे पेपर मारतात ते. ग्राउंड तुम्हाला काळ्या दगडावरची रेघे, तिथं नो डाऊट तुम्हाला ग्राउंड हे मारणंच आहे, तिथं काहीच तुम्हाला चान्स नाहीये. पण सगळ्यात महत्वाचा काय तर पेपर आहे. हा पेपर तुम्हाला करायचा आहे. मग पेपर करताना तिथला तुम्ही मागच्या 5 वर्ष 4 वर्षाचे पेपर बघा ना, तिथं कशावर भर दिलेलं आहे. आता ठाण्याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, काही तर जीके जास्त येतं, बरोबर ना. मुंबईला चेंज होत राहतं, मुंबईला दरवर्षी नवीन नवीन गोष्टी येत असतात. आता समजा नाशिक आहे, आता मी तुम्हाला नाशिक ग्रामीण सांगतो. ओके, आता ज्यांना नाशिकला फॉर्म भरायचा, हा आणखीन काय काय विद्यार्थ्यांच्या मनात काय माहिती का, नाही नाही इथं खूप स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन आहे, माझं काम नाही होणार. काय नसतंय, तुम्ही तुमच्यामध्ये जिद्द ठेवा.
तुमचा अभ्यास असेल, तुमचं ग्राउंड असेल तर तुम्ही 100% तुम्ही पोलीस होणार आहे. पण जर आपला अभ्यास नाहीये, आपलं ग्राउंड कमी आहे, तर मात्र मेहनत करावं लागेल ना, मग ते पण गरजेचं आहे. बघा नाशिक ग्रामीणला पॅटर्न येतो 25, 25, 25 आणि 25 ठरलेले आहे. असं 100. 25 काय? 25 मराठी येतं, 25 जीके येतं, 25 गणित येतं आणि 25 काय तर बुद्धिमत्ता. आता हे मी काय सांगितलं माहिती का? आता मी मागील 10 वर्षाचे पेपर बघितले नाशिक ग्रामीणचे, मागचे 10 वर्षाचे. तर 10 वर्षाच्या पेपरमध्ये हे अनालिसिस केलं का इथं पॅटर्न आहे, ठरलेलं आहे. मग तुम्हाला पण तुमच्या असे ज्या जिल्ह्याचं तुमचं चाललंय तर तिथं तुम्ही एकदा चेक करा, बरोबर ना. आता काही मुलं असे का जे नवीन तयारी करताय, काही मुलं कसे ना नवीन आहे जे तयारी करताय आणि त्यांना खूप मोठा प्रश्न आहे. आणि तयारी करताना आहे ना, मी जेवढं बघितलं ना त्यांचं ग्राउंड चांगलं आहे, काहींचं ग्राउंड खूप चांगलं आहे. नवीन मुलं आहे, नवीन ज्यांची पहिली भरती आहे, आणि पहिली भरती असून पण त्यांचे ग्राउंडचे परफॉर्मन्स खूप चांगले. म्हणजे किती आहे तर सर 40+ आहे. किती तर 40+ आहे. पण त्यांचा एक प्रॉब्लेम होतोय, त्यांचा पेपर नाहीये, पेपर कमी आहे. आणि त्यांना आहे ना पोलीस म्हणजे नोकरी हवी, त्यांना काय करायचंय, नोकरी पाहिजे त्यांना. काही झालं तरी याच्यावर मला ह्या वर्षी नोकरी लागायची. मग माझी कुठं पण मग तिथं फ्युचर कसं आहे असो, मला त्याच्याशी मानसिकता माझी आहे लढायची. मी तिथं सहन करेल, मी तिथं जसं आहे ते मला एक्सेप्ट करेल, पण मी नोकरीला लागेल म्हणजे लागेल. अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं माहितीये का? तुम्हाला एक सांगतो मी, मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही रिस्क घेऊ शकता. मुंबई सारख्या ठिकाणी आता काही विद्यार्थी असे पण म्हणतील का मुंबई नको, तिथं आहे ना जागा जास्त आहे. यावर्षी पुण्याला पण जागा जास्त आहे, काही काळजी करू नका, जागा जास्त आहे, बरोबर ना. आणि तिथं कॉम्पिटिशन पण जास्त आहे. बरोबर आहे तुमचं, 100% बरोबर आहे. जिथं जास्त जागा तिथं स्पर्धा पण जास्तच असते, नो डाऊट, बरोबर ना. पण प्रॉब्लेम काय माहिती का? तुमचा ऍक्च्युअल पेपर कमी आता, म्हणजे प्रॅक्टिकली तुमचा पेपर कमी, तुम्हाला पण मान्य करावं लागेल. मग इथं तुम्हाला काय भेटणार आहे माहिती का? मुंबईला फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला इथं भेटणारे सगळ्यात महत्वाचा वेळ भेटल. आणि वेळ ही सगळ्यात मोठी औषध आहे. जर तुम्हाला टाइम भेटतोय आणि जर तुम्ही जर वेळ भेटला आणि ह्या वेळ भेटल्याच्या नंतर किंवा हा टाइम भेटल्याच्या नंतर जर तुमचा पेपर प्लस होतोय, तर तुम्ही ह्या वर्षी नोकरीला लागताय, ह्या वर्षी नोकरीला लागताय. तर अशा विद्यार्थ्यांनी मुंबईला फॉर्म भरायचा असेल तर भरू शकता. याला घाबरायचं नाही, स्पर्धेला घाबरायचं नाही. जागा जास्त, कॉम्पिटिशन जास्त. आपल्याला आता सध्याला काय कम्फर्ट झोन आहे किंवा आपल्याला काय कम्फर्टेबल राहील, जेणेकरून आपल्याला जी 2025ला जाहिरात आलेली आणि या 15,000 जागांमध्ये मला एक जागा मारायची आणि त्या जागेचं मी माझं स्वप्न पूर्ण करणार, असं ज्यांना वाटतंय ना त्यांनी घाबरू नका. तुमच्याकडे ऑप्शन आहे. अजिबात ऍड आता आली, फॉर्म आता सुटले, पण मुंबई सारख्या ठिकाणी जर आपण विचार केला तर तिथं भरपूर अर्ज येतात, म्हणजे लाखाच्या करता अर्ज येतात, बरोबर ना. आता एवढ्या मुलांचं काय ना तिथं ग्राउंड घ्यायचंय. मग ग्राउंड घ्यायला साहजिक आहे ना वेळ लागणार आहे, बरोबर. आता ग्राउंड होईल, मग नंतर ग्राउंडचं मेरिट लागतं, मग त्यानंतर पेपर. या सगळ्या प्रोसेसिंगला किती वेळ लागतो तर समजा 4 महिने तरी धरायचं. कारण गेल्या वर्षी 4 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागला होता, 6 महिने लागले होते. यावर्षी तुम्ही 4च धरायचं, बरोबर ना. 4 महिन्यामध्ये पेपर वाढू शकतो, का नाही वाढू शकत? 120 दिवस भेटतात. तसं जिल्ह्याला होत नाही. जिल्ह्याला काय होतं, तुमचं ग्राउंड होईल, बरोबर ना. ग्राउंड झाल्याच्या नंतर लगेच पेपर होईल, तिथं तुमचं मेरिट लागेल आणि पेपर होईल. प्रोसेस लवकर संपून जाते. आणि आणखीन एक काय का, ज्या विद्यार्थ्यांना रिस्क नाही घ्यायची, त्यांना असं वाटतंय का मला रिस्क घ्यायची नाहीये कमी जागांमध्ये, मी घाबरतोय, माझं मन थोडंसं विचलित होतंय, त्यांनी बिंदास जास्त जागेत फॉर्म भरून द्या. कारण तिथं ऑप्शन नाही तुम्हाला. आणि मुंबईला वेटिंगला पण काम होतं. पुणे शहर आहे सेकंडला, तुम्हाला तिथं पण फॉर्म भरू शकता. आणि जर त्याच्यामध्ये काय वाटलं की ठीक आहे आपल्याला मुंबईचं झालं फिक्स आहे, आता मला एका जिल्ह्यामध्ये रिस्क घ्यायची, तर रिस्क घ्यायला काय करायचं माहितीये का? तुम्हाला कारागृह आहे, कारागृहाला तुम्ही तुमच्या विभागामध्ये फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर तुम्ही चालक पदासाठी बघा, चालकला तुम्हाला ऑलरेडी कमीच जागा आहे, बरोबर ना. तिथं तुम्हाला फॉर्म भरायचं. इथं एक आहे SRPF, यावर्षी SRPFला जागा कमी आलेल्या आहे, इथं तुम्ही रिस्क घेऊ शकता. हे 3 आहे तुम्हाला. आणि बँड्सला तर तुम्हाला शक्यतो म्हणजे बरेचसे विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट नाहीये, त्याच्यामुळे आपण याचा मी तुम्हाला सांगत नाही की भरायचा नाही भरायचा वगैरे. ज्यांना वाद्य वाजवतात त्यांनी भरा, ज्यांना वाद्य वाजवता येत नाही त्यांनी भरू नका. तर सांगायचं तात्पर्य काय का, हे आहे आपल्याला 5 घटक आहे, 5 पैकी आपण 4 झाले. 4 मध्ये एक जागा तुमची, एक जागा ही तुमचीच असणार आहे. फक्त व्यवस्थित प्लॅनिंग करा, अभ्यासाचं रोटेशन ठेवा.
जास्तीत जास्त काय करायच्या, प्रश्नपत्रिका सोडवायच्या. कोणत्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या, तर बघा ह्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या तुम्हाला, PYQ सोडवायचे तुम्हाला. हे ज्या आहे ना मागील झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहे ना त्या पूर्ण सोडवा, पूर्ण, जेणेकरून तुमचा फायदा होणार आहे. 99 रुपयाला बॅच आहे. 2024च्या सगळ्या प्रश्नपत्रिका कव्हर केल्याय. याच्याने तुम्हाला समजणार आहे की पोलीस भरतीला कसे प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे, या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस होईल तुम्हाला. सगळे आपण 36च्या 36 जिल्हे कव्हर करणार आहे. 6000 प्रश्न होणार आहे कमीत कमी, आणि ही जर केलं तर 85 प्लस जाईल. म्हणजे मुंबई पण, पुणे पण आणि इतर जिल्ह्यांना पण फायदा होणार आहे या बॅचचा. आणि संपूर्ण पोलीस भरतीची बॅच आहे. 999 ची बॅच फक्त 199 मध्ये ही तुम्हाला बॅच करावी लागेल. या बॅचने पण तुम्हाला खूप फायदा होईल. 150 तासात पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर केलेला आहे. सोप्या भाषेत आणि जास्त मोठे व्हिडिओ नाही, छोटे व्हिडिओ तुमचे बघून लगेच कव्हर होता. कमी याच्यामध्ये जास्त फायदा आहे तुम्हाला. जीकेचे 3000 वन लाईनर आहे. मराठी जीके एकदम सोप्या भाषेत आहे. मराठीचं सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आपली क्वालिटी काय. बाकी विषयांची पण क्वालिटी माहितीच तुम्हाला, गणित बुद्धिमत्ता आणि कव्हर लेखीला 85 प्लस 2, ह्या 2 बॅच करा तुम्ही, तुम्हाला खूप फायदा होणार आहे येणाऱ्या भरतीसाठी. ओके, लक्षात आलं. मग तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आहे बघा. ग्राउंडचे तुम्ही ग्राउंड टेस्ट देत चला हा, आणि सगळ्यात महत्वाचं ग्राउंड टेस्ट द्या. ग्राउंड टेस्टने तुम्हाला खूप फायदा होणार आहे. दर शनिवारी तुम्ही ग्राउंड टेस्ट दिल्याच पाहिजे शनिवारच्या, एवढं करायचे. आणि अजून एक शेवटचा महत्वाचा पॉइंट म्हणजे काय, आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहे, आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहे त्या जिल्ह्याचे SPCP कोण येते बघायचं. म्हणजे हे गेल्या वर्षी कोणत्या ठिकाणी यांनी भरती प्रक्रिया राबवलेली आणि त्या जिल्ह्याचा पेपर कसा होता हे तुम्हाला बघायचं. अलग लक्षात. म्हणजे जर एखादा CPSP असेल त्यांनी गेल्या वर्षी कोणत्या ठिकाणी भरती प्रक्रियेला त्यांच्या मार्ग म्हणजे आधिपत्याखाली जर भरती प्रक्रिया राबवली गेली, कारण पेपर सेट करणं ते असता, मग ते पेपर पॅटर्न कसा आहे तिथला, ते कसे सेट करता, मग याच्यावर जरा काम करा, थोडा आणखीन त्याचा फायदा होईल तुम्हाला. ह्या पण नुसता फॉर्म भरायचा म्हणून भरायचा नाही, किंवा नुसतं तिथं जागा बघून फॉर्म भरला, तिथले पेपरने बघितले तिथं कशावर वेटेज आहे ह्याने बघितलं, तिथलं ग्राउंड कसं आहे, सरळ आहे का सर्कल आहे, अशा या गोष्टी बघितल्या नाही, आणि मग त्याच्यामुळे नुकसान होतं मुलांचं. मग त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा, शांत डोकं ठेवा आणि डिसिजन घ्या. घाई करू नका. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले हे तुम्हाला 10 तारखेच्या नंतर अपडेट मिळेल. तुम्हाला लागलं तर मी पण देईल तुम्हाला अपडेट. भेटतं. आपण जे विद्यार्थ्यांचा फॉर्म भरला ना, कोणी ना कोणी सेंड करतं का इथं, मग तिथे ना आवेदन अर्ज क्रमांक असतो, मग समजतं समजा ह्या जिल्ह्यामध्ये किती, हिंगोली असेल तर हिंगोलीमध्ये किती, असे प्रत्येकाचं आपल्याला लक्षात येतं. मग त्यानुसार तुम्ही अनालिसिस करू शकता. ओके, मग आता व्यवस्थित करायचंय. तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. काही अडचण असेल तर बघा हा माझा नंबर आहे, मला व्हॉट्सअपला मेसेज करा 8329603029 ह्या नंबरला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. मी तुम्हाला इथं काय करणार तर ॲपची लिंक शेअर करेल. ओके, ॲप लिंक देईल, ॲप डाउनलोड करायचं प्ले स्टोअरवर ना, आणि आजपासून बॅच सुरू करायची. मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहील. ह्या वर्षी काही झालं तर तुम्हाला वर्दी भेटली पाहिजे, कारण आपण सगळा संघर्ष कशासाठी करतोय तर वर्दीसाठीच करतोय. हार नाही मानायची, काही झालं तरी चालेल, पण हारायचं नाही, लढायचंय. एक जागा तुमची आहे आणि तुम्हालाच भेटणार. फक्त मनामध्ये जिद्द ठेवा, अभ्यास करा, ग्राउंड करा, सातत्याने करा, सुट्टी मारू नका, बाहेर फिरू नका, तुम्हाला रिझल्ट भेटणार म्हणजे भेटणार. ओके, चला आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. लवकरच नवीन काहीतरी व्हिडिओ घेऊन येऊ जो तुमच्या फायद्याचा असणार आहे. ओके, चलो आत्ताचं लेक्चर आपण इथं थांबवतोय. धन्यवाद.